याचं डोकं फुटलं, रक्त भंबाळ झालेला आहे हा व्यक्ती. बघू शकता मेंटल कॉर्नर चौकात रिक्षाचा ऍक्सिडेंट झालाय आणि बस धडकलेली आहे. याचं डोकं फुटलं, रक्त भंबाळ झालेला आहे हा व्यक्ती. रक्त भंबाळ झालेला आहे आणि ही रिक्षा फुटलेली आहे. हे नेमकं असं आहे की याच्यामध्ये BRT मार्ग असल्यामुळं ते नेहमी अपघात होतो. हा चौक तुम्ही बघू शकता की किती मोठा चौक आहे हा. मी सचिन भोसले, आपण जेल रोड मेंटल कॉर्नर चौकात आहे. तुम्ही बघू शकता इकडून गाड्या कशा येतात, 6 दिशेनी गाड्या येतात, 6 दिशेनी. म्हणजे ही समोरची जेल रोड मधून गाड्या येतात, या पलीकडच्या सर्व्हिस लेन मधून गाड्या येतात, हा जो हायवे आळंदी रोड, या आळंदी रोड हायवे वरून येतात. तुम्ही बघू शकता समाज कल्याणचं ऑफिस आहे, इथून गाड्या येतात. इथं मागं सर्व्हिस रोड आहे, इथून गाड्या येतात. हा हायवे वरून येतात, ह्या पोलीस चौकीच्या समोरून गाड्या येतात. आणि ह्याला नियंत्रण करण्यासाठी सिग्नल चालून अनेक वर्ष झाले. तसाच एक चौक आहे साप्रसचा, तसाच एक चौक आहे शांतीनगर मेंटल कॉर्नरचा. या 3 चौक हा अपघाती चौक आहे. इथं अपघात होण्याची शक्यता आहे, धोकादायक चौक आहे. इथं सिग्नलची मागणी केलेली आहे, तर सर्कलची मागणी केलेली आहे. म्हणजे 6 दिशेनी गाड्या येतात आणि गाड्या कशाही जातात. तुम्ही बघू शकता इकडून एक गाडी गेली, इकडून एक गेली, या सरळ गेल्या, त्या तिकडून आल्या आणि वारंवार अपघात व्हायला लागले. प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही. पुणे पॅन्थर सेनेच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो, इथलं सिग्नल चालू करा किंवा मध्य भागामध्ये सर्कल लावा, शांतीनगरच्या चौकात सर्कल लावा किंवा सिग्नल चालू करा. कारण आता लोकसंख्या वाढलेली आहे. पहिल्या काळामध्ये अपघात नाही व्हायचे, आता अपघात होण्याची शक्यता आहे. जर नाही झालं तर तीव्र आंदोलन करूयात. धन्यवाद.